या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असदुल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। सोलापुरात रविवारची पहाट अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटनेने उजाडली। अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील एका टेक्सटाईलला भीषण आग लागून या दुर्घटनेत तब्बल 8 जणांचा बळी गेला। त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहर हळहळले। या गंभीर घटनेनंतर त्या भागामध्ये सुरक्षेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। दरम्यान या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे या आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे। या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली की सोलापूर येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना वारंवार शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग आणि त्यामुळे होणारे प्रचंड प्रमाणातले नुकसान याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष का देत नाही। या भागात औद्योगिक वसाहत आणि नागरी वसाहतींना एकाच वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो। विजेचा दाब कमी अधिक झाल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन कारखान्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार या अगोदरही बऱ्याच वेळा झाले आहेत, परंतु त्यामध्ये आतापर्यंत जीवितहानी झाली नव्हती। आज घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे। आता तरी शासनाचे डोळे उघडणार आहेत की नाही? आज घडलेल्या घटनेत एकाच कुटुंबातील 4 जण आणि 4 कामगार अशा 8 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। या भागात आम्ही महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून तात्पुरत्या स्वरूपाची अग्निशामक दलाची गाडी उभा करण्याची सोय केली होती, जेणेकरून आग लागण्याची घटना घडल्यावर पहिली गाडी तात्काळ पोहोचू शकेल। तरीही प्राथमिक सोय उपलब्ध असताना देखील आगीचे एवढे रौद्र रूप कसे काय धारण केले याची चिंता वाटते। आम्ही वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांबद्दल विधानसभेत आवाज उठवला आहे, तरीही शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही। मनपा प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले। जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अक्कलकोट औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये वारंवार लागलेल्या आगीच्या घटनांचे लक्ष वेधून डीपीडीसी 2023च्या निधीतून या भागाकडे अग्निशामक केंद्र उभारण्याकरता 1,15,00,000चा निधी मंजूर करून घेतला। त्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे निदर्शनास येत आहे। विजेचा दाब कमी जास्त होऊन शॉर्ट सर्किट होते, त्यामुळे कारखान्यांमध्ये आग लागते। असा प्रकार काही वर्षांपासून अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये होत असल्याने आम्ही महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी सोबत कारखानदारांची बैठक घेतली होती। ऊर्जा खात्याच्या सचिवांशी देखील आम्ही संपर्क साधला, परंतु या भागातील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डीपीआरला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही। त्यामुळे शासनाने या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या डीपीआरला तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। अक्कलकोट औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, त्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याकरता अडथळे निर्माण होतात आणि वेळेत गाडी न पोहोचल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरू लागते। मला मिळणाऱ्या तुटपुंजा निधीतून रस्ते करण्याचा प्रयत्न केला, परंतु अक्कलकोट औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची कामे ही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शासनाच्या उद्योग किंवा नगरविकास विभागाकडून येथील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष निधी द्यावा आणि ऊर्जा विभागाने या औद्योगिक वसाहतीचा विद्युत सोयी सुविधांचा डीपीआर मंजूर करून त्यास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।